आज आपण बनवणार आहोत झटपट अशी सोयाबीन वड्यांची सुकी भाजी। त्यासाठी मी इथे छोट्या सोयाबीनच्या वड्या घेतल्या आहेत। पाणी घालून 5-10 मिनिटे भिजत ठेवू। त्यानंतर एका कढईत तेल घेऊ, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ। परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ। परतल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। मी येथे एक मोठा कांदा आणि 2 टोमॅटो वापरलेले आहेत। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी व्यवस्थित परतलेला आहे। आता त्यानंतर मसाले टाकून घेऊ। हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि एव्हरेस्टचा मटण मसाला मसाले टाकून झाले आहेत। आता व्यवस्थित परतून घेऊ। मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्याकडे जे असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता। आता पाणी टाकून अजून व्यवस्थित परतून घेऊ। तुम्ही बघू शकता मसाले अगदी व्यवस्थित परतलेले आहेत। 1-2 मिनिट अजून परतून घेऊ। त्यानंतर मी इथे कसुरी मेथी वापरलेली आहे। कसुरी मेथीने खूप छान स्वाद येतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडं पाणी टाकून अजून व्यवस्थित परतून घेऊ। मसाल्यांना खूप छान तेल सुटलेलं आहे। ही सोयाबीनची भाजी टिफिनसाठी अगदी बेस्ट आहे आणि अगदी झटपट होणारी आहे। आता त्यानंतर सोयाबीन टाकू। आता आपण सोयाबीन भिजत ठेवलेले होते ते आता पिळून घेऊ। त्यातलं पाणी काढून घेऊ। पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेऊ। सगळ्या सोयाबीनमधलं पाणी काढून झालेलं आहे। आता सोयाबीन मसाल्यामध्ये टाकून घेऊ। मी इथे छोट्या आकाराच्या सोयाबीन वापरलेल्या आहेत। तुम्ही मोठ्या आकाराच्या सुद्धा वापरू शकता। सोयाबीन वड्या टाकून झालेल्या आहेत। आता व्यवस्थित परतून घेऊ। सोयाबीन व्यवस्थित परतून झालेले आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून झालेले आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटे झाकून ठेवून व्यवस्थित भाजी शिजवून घेऊ। ह्या भाजीला शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही। त्यासाठी 5 ते 10 मिनिटं पुरेसे आहेत। सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे सोयाबीन नेहमी खाल्ली पाहिजे। 5 मिनिटे झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊ। पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करू। तर तयार आहे सोयाबीनची कोरडी भाजी। तर कशी वाटली सोयाबीनची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।